सावरखेडा गोंधळ ताजाफराबाद जिल्हा जालना येथे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात दक्षिणमुखी हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे। या भव्य सोहळ्यास ज्ञानेश्वरी व्यासपीठ व मार्गदर्शक हिंदू धर्मभूषण श्री नंदकिशोरजी महाराज वायाळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे। या सप्ताहाची सुरुवात दिनांक 26 मार्च 2026 गुरुवार रोजी असून समारोप दिनांक 2 एप्रिल 2026 गुरुवार रोजी हनुमान जयंती निमित्त होणार आहे। या सप्ताहात दररोज विविध मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजन मंडळांच्या उपस्थितीत आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमात हरिभक्त पारायण नारायण महाराज सारगुडे आळंदी देवाची यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून रामकथा, प्रवचन, गाथा भजन आणि हरिनाम संकीर्तन यांचा सुरेल संगम भक्तांना अनुभवता येणार आहे। कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण शांताराम महाराज पाळेगावकर यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सुरुवात होणार आहे। त्यानंतर हरिभक्त पारायण विक्रम माऊली महाराज, हरिभक्त पारायण अविनाश महाराज भामेरकर, हरिभक्त पारायण नंदकिशोर महाराज देवकर यांनी आपल्या प्रभावी प्रवचनातून भक्तांना आध्यात्मिक संदेश दिला जाणार आहे। तसेच पुढील दिवसांमध्ये हरिभक्त पारायण गणेश महाराज, हरिभक्त पारायण प्रवीण महाराज, हरिभक्त पारायण राम महाराज चांदणे पाटील यांसारख्या कीर्तनकारांचे कार्यक्रम होणार आहेत। या सोहळ्यात दररोज सकाळी काकडा आरती, हरिपाठ, दुपारी ज्ञानेश्वरी पारायण तसेच सायंकाळी कीर्तन आणि भजनाचे कार्यक्रम पार पडत आहेत। गावातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने भाविक या धार्मिक उपक्रमात सहभागी होत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे। विशेष म्हणजे दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी हनुमान जन्मोत्सवानिमित्त विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे। या दिवशी हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सावरखेडा गावातील ग्रामस्थ, युवक मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे। तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण YouTube चॅनलवर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या धार्मिक सोहळ्यामुळे सावरखेडा परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळत आहे। गावकऱ्यांनी सर्व भाविकांना या सप्ताहात सहभागी होऊन पुण्यलाभ घेण्याचे आवाहन केले आहे।